रामदास आठवलेंवर दबाव जात आहे. मोदीचे तुमचे संबंध आहेत, तुम्ही भाजपमध्ये आहात, तुम्ही केंद्रामध्ये आहात. इथे बसलेला प्रत्येक माणूस कोणकोणत्या पक्षाची संबंधित आहे मला जास्त माहिती आहे. इथे बसलेला आमचा आदरणीय वंदनीय भिक्खू संघ कसे कसे पुढे संबंधित आहे मला चांगलं माहिती आहे. परंतु अयोध्येच्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला आपण जाता, आमचे मित्र दिलीप काकडे असो, अनेक लोकांनी ती मतं मांडली. परंतु अयोध्या मंदिराचा प्रश्न ज्या पद्धतीने या देशातील लोकांनी लढवला, जिंकला, मंदिर निर्माण केलं, बाबासाहेबांच्या आर्मीने यापासून काही शिकलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यासाठी ज्या पद्धतीने अयोध्येचं आंदोलन झालं, अयोध्येच्या आंदोलनासाठी कोणी मोर्चे नाही काढले, त्यांनी चाल केली, विटा घेऊन गेले, पाणी घेऊन गेले, अतिक्रमण केलं, मोर्चे काढत नाही. माझा मोर्चे काढू नका या गोष्टीला माझा विरोध नाही आहे, पण अयोध्या आंदोलन आपण काय शिकलं पाहिजे हा प्रश्न आठवले साहेब राजकीय चतुराईने सुटणार आहे. कुणावर दबाव आणून नाही, कोणत्याही सरकारची मर्जीने नाही. या संदर्भामध्ये सरकार कुणाचंही असो, काँग्रेसचं सरकार होतं, तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं, आता भाजप आघाडीचं सरकार आहे. काँग्रेसच्या सरकारामध्ये आर.डी. भंडारे राज्यपाल होते बिहाराचे, रासू गवई साहेब बिहाराचे राज्यपाल होते, परंतु प्रश्न सुटला नाही. आमचे नेते, आमचे मित्र, आमचे सहकारी नामांतराच्या प्रश्नावर ज्यांनी आम्हाला साथ दिली ते रामविलास पासवान देखील बिहारचे सुपुत्र होते. त्यांनी देखील या संदर्भामध्ये अनेक प्रयत्न केले, प्रश्न सुटला नाही. प्रश्न सुटायचं कारण जर असेल तर आमच्याकडे तेवढी बौद्धिक चतुराई असली पाहिजे. नाक दाबले आणि तोंड कसं उडेल हा प्रश्न आपण निर्माण केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे दीर्घ असा कार्यक्रम नाही, आपल्याकडे त्याचं नियोजन नाही, आपल्याकडे त्याची चर्चा नाही. पुन्हा आज मी एकच विनंती करतो, जी लोक आली नाही त्यांनी काय येत नाही आणि त्यांना काय आलं पाहिजे याची जबाबदारी आपण काही लोकांवर सोपवा. जो आला नाही त्याला सोडून देऊ नका, प्रत्येकाने आलं पाहिजे. आलं तुम्ही सामील व्हायचं किंवा नाही तुमची भूमिका तर मांडा. या प्रश्नावरती सर्व पक्षाचे लोक आले, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, इतर सर्व लोक आले. आमची लोक काय येत नाही, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय भूमिका आहे, त्या जाणून घेण्याचं काम करण्यासाठी आपण एखादी 4-5 लोकांवर जबाबदारी सोपवावी. आपण जी कोणती तारीख ठरवा, जी कोणता आपण मोर्चा ठरवा, त्या मोर्चाचं मध्ये आम्ही आपण सर्व यशस्वी करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू एवढं सांगतो. आणि कृपा करून असं कोणी गैरसमज करून घेऊ नका की राजकीय हित साधण्यासाठी जे काही चाललेलं आहे त्याचं मी खंडन करतो, त्याचा मी निषेध करतो. ज्यांना राजकारण करायचं आहे मोर्चे काढा नका, कारण करतच आहे. बरोबर का नाही म्हणते ती आपण गेलो होतो ना अयोध्येला. तर मग असं आहे आपल्या सर्व आंदोलनाला बैठकीला आमचा पाठिंबा आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. डेट बद्दल सांगतो की 13 ऑक्टोबरला नाशिक